सहाय्यक आयुक्त बी विभाग सविनय सादर करीत आहोत धुवा. नवीन लग्न झालंय काय पान खाताय? चला लवकर बंद करायचा, जास्त वेळ थांबू नको. कलम 102 रस्त्यात अडथळा रुपये 1200 दंड अथवा 1 महिन्याची काही. काय नवीन आहेच वाटतं? हो साहेब, साधा मराठी माणूस आहे. अरे मराठी माणूस साधाच असतो, त्याला साधा म्हणण्याची काय गरज आहे? नुसतं मराठी म्हटलं तरी कळतंय की. आपलं पोटा पाण्यासाठी काय काय नाव काय तुझं? मनोहर साहेब. मनोहर साहेब? नाही नाही, नुसतं मनोहर साहेब तुम्हाला. बरोबर, आपला जाबाने जवळ हातात येतो. अरे पत्तावर करून घेतली काय? घ्या साहेब. ज्या आईला मस्करी करतो. अरे धंदा करतो, धंद्याची भाषा कळत नाही ना तुला? झालं, थांब तुला दाखवतो काय झालं. सावंत, ए सावंत. काय साहेब? याची सायकल किटली चौकीत जमा करून घे. अरे धंधे का वसूल मालूम नहीं उसको. अरे धीरे धीरे सीख जाएगा, नया नया हो. तुला 7-8 वेळा मोका सोडलाय चौकीत, लक्षात आहे ना? समझा तो समझ जाएगा वो. सावंत, अरे बस क्या साबुन को भागू आता सर कुठे गेला? अरे सायकल किटली घडली? हो साहेब. आता 4 विकत कसा चौकी? हो साहेब. अरे त्याला पण घे बरोबर. हे चले चाल 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 चाल. घे रे चहा घे. काय मनोहर सेठ, बरीच लांब ओळख दिसते. कुठे राहतो? कुठे? मागे झोपडपट्टीत सर. तरीच नाही म्हटलं, आज धंदा झाला नाही वाटतं. तुझ्यासारखा जॅकपॉट लागत नाही आम्हाला. काय सावंत? जॅकपॉट लागत नाही. हो बरोबर आहे. जॅकपॉट मध्ये मी तुमचा वाटा असतोच की. काय सावंत, हे असं असतं.
मी तुम्हाला म्हणतो की लेडीज कॉन्स्टेबल नाईट ड्युटीला ठेवा, पण नाही. बरं, कामाचं बोल काय ते? नाही म्हटलं, नवीन गिरायकासोबत असं वागणं शोभतं का तुम्हाला? सबरीनं घ्या की, अंजरून गोंजारून सांगा की समजून. हं? हळूहळू शिकल की तेवढी. हॉस्पिटल समोर सिगरेट विकतोय, मंदिरासमोर दारूचं गुत्ते असतोच की. काय सावंत, तुला काय एवढा पुळ काढतोय त्याचा? तुझी शिकार घेऊन चाललोय म्हणून तडफड होते. तसं समजा की. किती साधा भोळा देव माणूस वाटतो. 4 दिवस झाले नाही धंदा टाकून, तवर आलात की कावळ्याची नजर ठेवून. तर 4 दिवसाची कमाई टाकली असेल तुझ्या गल्ल्यात. हो साहेब, ही सुमन पैशांसाठी कुठल्या बी पुरुषाला जवळ करत नाही म्हटलं. त्याचा हप्ता. हं? ए, गेले तुझी चहा घेतली. हो साहेब. ए, चल. साहेब याचं काय आता? पण त्याची बायको हरवली ना, कंप्लेंट दिली होती. अच्छा, अच्छा. हे बघा, आम्ही सगळी प्रोसिजर केली. तुझी बायको सापडली की आम्ही कळवू तुला. चला चला. आणि हे बघ, असं धंदा करायचा असेल ना तर जरा बोलायला शिक. असं ताता बाबा करशील ना तर धुवून खातील हे लोक तुला. हाँ, और वो लोग आएंगे ना तो उसको हफ्ता देने का, समझा? और मेरे को चाय. ए फुकट चंगू, चल. ए, फुकट नहीं पीता हूँ. पैसा आएगा तब दे दूंगा सब उधारी उसकी, समझे? दीदी बडवेगिरी बंद केली. किधर से आएगा रे पैसा? ए, आएंगे किधर से दोगे? त्यांना दिले होते ना, आता एवढेच आहे, उरलेले नंतर देतो. घ्या. अहो, असं काय करता? येळ आल्यावर घेईल की वसूल करून. तू नको फिकीर करूस. घरी जाऊन बायकोच्या हातात दे. लगीन झालंय ना? हो, तुम्ही तुमचे पैसे घ्या. सांगितलं ना, फिकीर करू नकोस. ये मजा हुआ है, साल भर चाय पिला दे उसको, वसूली हो जाएगी. ए, तेरे जैसा मुंह तो नहीं मारता है ना वो. काम करता है, ईमानदारी से कमाता है. उगाच तो डोळ्यात डोळा घालून बोलायला घाबरतो बिचारा. वो देख, आ गया मुंह मारने वाला कुत्ता. ये दूसरी गली का कुत्ता अपनी गली में आके अपनी थाली में का रोटी खाता है साला. अरे अपनी गली में क्या कुत्ते की कमी है? ऐक ना, अरे हाय मोटा शेठ, गाडीत फिरायला घेऊन जातो, शादी करने वाला है उससे. स्वतःचं घर बरबाद करायचंय का त्याला? अरे वही तो मैं बोला उससे, मुझसे शादी कर, पैसे देता हूँ, 2 की रोटी देता हूँ, और क्या चाहिए उसे? हा. अहो, हे लोक काय 4 दिवस येणार, पैसे देणार, मजा मारणार आणि हिला सोडून निघून जाणार. ये लोग नहीं, ये सोडून देते. अरे 4-5 महीने में नया मर्द चाहिए उसको, ज्यादा से ज्यादा 7-8 महीना. ही सोडून देती का? दिल से पसंद आने वाला मर्द नहीं मिला उसके दिल से अभी तक. अरे समझाया उसको, लेकिन नहीं समझती. मेरे मन को भाया, मैंने कुत्ता काट के खाया. ए मजा भाई, तू भी संभल के रे. कल अगर उसका दिल तेरे पे आ गया ना, देख आ गया कुत्ता साला.
चालेल. औषध तरी घ्यायचं नाही हा? आम्हाला कुठल्याही औषधाची गरज नाही आता. यातून मला मोकळं करा. काय उगा बंगला बोलायला लागली आहे हा? अहो काय वांगाळ बिंगाळ नाही बोलत मी. दिवसभर भाजीचा धंदा करताय आणि रातभर चायचा धंदा करताय आणि त्यात ते घराचं घरभाडं आणि मला आता काही नको. का अशी काळजी करतेस मी हाय ना, तुला काही होऊ देणार नाही. तुला एकदम ठणठणीत बरी करून बघ. घाबरू नको. अहो का उगा खोटे आशा धावताय. अहो काय एवढी खोटे आशा धावताय. डॉक्टरांनी सांगितलंय ना समज नशिबात आहे तर घडणारच. मला मरणाचं काही नाही वाटत पण मला दुःख एवढंच आहे. काय वाटतंय दुःख हा? आपल्याला बी एखादं मुलगा असतं तर बरं झालं असतं ना. आता ही त्याची मर्जी, त्याला काय आपण करायचं. अरे बरं आहे माहिती माझ्या रस्त्यावर बघ तो रग्या त्याला एक बाळ भेटलं. ती आता 7-8 वर्ष झाली, तिला मोठी झाली. भीक मागायला लावतो. आता आपली परिस्थिती पण जरा खराब आहे हा? काय करायचं. तू आजारी, आता माझं कामाचं पण व्यवस्थित नाही. होईल आज ना उद्या होईल, काळजी करू. अहो करा तुम्ही दुसरं लग्न. एडमिट लागलं काय तुला दुसरं लग्न करा. तू औषध घे झोप गप्पानी. चल मी निघतो आता गप. चल मी चाललो कामाला. माहिती आहे मी जास्ती दिस नाही जगणार. मी वर गेले ना तर तुमच्या त्या पांडुरंगाला सांगे यांना चांगली बायको द्या. माझ्यासारखं बिनफळाचं फळ देऊ नकोस. हे बघ सगळी फुलं फळत घेत नसतात, कळलं. काही फुलं सुगंध देण्यासाठी जन्मलेली असतात, समजलं. झोप आराम. सगळी माहिती दे. हे बोललो ना तुला एवढी वर्ष झाली पोचतोय. आधी रात्रीचं भागू दे मग सकाळचं बघू. बोललो ना
झालं सुने? आज चक्की गिरायकाला पडून लावलंस? अरे जाने वाल, आप भी तो बिल्डिंग लगा के बैठे हैं। अरे हमें भी तो दिखा दे एक बार जन्नत। रघ्या, हाँ? भाड्यात थोबाड पाहिलं कारशात. तो क्या दिखती जाने वाल, दिल देख दिल, एक बार हाँ कर दे, पूरी जिंदगी तेरे कदमों में रख दूंगा। ती तिला समोर द्यायचं होतं ऐसे साहेब. मच्छर बहुत पड़े मेरे कदमों में, हाँ? लेकिन इस सुमन की जान जिस भोरे में अटकी है ना, वो तो कभी मुड़ के नहीं देखता. ये तेरे लिए तो डाला है। अरे क्या तू भी ना, अरे इतना खुल्ला लाइन तेरे लिए है और तू ये ऐसा कर रहा है, क्या अच्छा चाय भी ना, क्या मजा हुआ है तेरा यार जल्दी, ये मजा हुआ है। चाय जब तक गर्म है तब तो फोटो ले लगा लेनी चाहिए, ठंडी होने के बाद वो मजा नहीं आता। झूठी चाय किसी किसी को नहीं चलती रघ्या. ए मजा भाई, एक काजल ने आज चांगली कमाई केली, एक तुझे राहिलेले पैसे. या मी तुम्हाला शोधतोय. या कुठे आहात तुम्ही? हा 8 वर्ष झाले. हा 3 वर्ष होता कुठे तुम्ही? हा पोलिसात कंप्लेंट केली, मग पण पोलीस म्हणतात तुमची ते जाऊ दे हो. तुमची आता इथे आई कशी आहे? हा आई ऍडमिट आहे, हॉस्पिटल मध्ये आहे ती. हा डॉक्टर म्हणाले हा. 2 बाटल्या रक्ताच्या चढवावं लागतील. अरे बाबा झाली का तू? होईल. हा ते ब्लड बँकेमध्ये शिल्लक नाही ना, हा. तर आले की कळवतो म्हणाले. अरे मग आता मागचे पैसे ते आधारपासून मग तुम्हाला दुसरं ब्लड बँकेचं काय मेडिकल मध्ये बघितलं तुम्ही? हो ना, हा. भेटते ते मेडिकल मध्ये. मेडिकल मध्ये ते नाही हो, औषधाचं वगैरे. मेडिकल मध्ये रक्त कसं भेटेल? औषधाचं वगैरे झालं कसं? झालं हा 8 वर्षापूर्वी हा बायको गेली पळून हॉस्पिटलमधून, हा. वडील गेले, होईल काळजी करू नका. बहीण गेली, चल अख्खं कुटुंब गेलं माझं. काळजी करू नका, होईल सगळं. हं? जा. हा. काय काजल काय म्हणते रगेशे? काय म्हणून सेठ, काय म्हणतोय धंदा पाणी? चाललंय आपलं साहेब. हा. आला तुम्ही तुमची वाट बघत. चालू दे काय माहिती, आज राऊंड आहे त्यामुळे जरा लवकर आठवायचं. चालेल कर ठीक आहे. हो कर. चल. हं. चल काय हं. अहो चला कुठे? काय साहेब, काय म्हणते ड्युटी? आता काय म्हणणार ड्युटी, या मूल चोरीचे प्रकार काय कमी होत नाही आणि आमचं बायकोच्या कुशीत झोपण्याचं स्वप्न काय पूर्ण होत नाही. आता ह्या मुलांचं काय होतं देव जाणे, पण काय करणार, आपल्याला आपली ड्युटी महत्वाची. हा, ते- काय म्हणून सेठ? हो बरोबर साहेब. या का? डान्स बार बंद करून सरकारनं आमच्या पोटावर पाय दिला आणि चोरून करायचं हा, म्हटलं दे. तर तुम्ही हायच की धाड टाकायला. सरकार काय सगळेच आळीपाळीनं ठासायला बसले, त्यात तुम्ही काय आणि आम्ही काय. एखाद्या रात्री शांतपणे बायकोच्या कुशीत झोपायचं म्हटलं तर लावली नाईट ड्युटी त्या हॉस्पिटलला. मुलं चोरीला जातात ना, त्यामुळे या. बरं. आता या आई बापालाच काय समजत नाही त्याला आम्ही तरी काय करणार म्हणा. हो, या. अहो ते साहेब मागच्या आठवड्यात त्या हॉस्पिटल मधलं पोरग चोरी झालं होतं ते सापडलं. सापडलं हा. ना, दुसऱ्याच दिवशी सापडलं. मेलेलं आईनंच टाकून दिलं होतं. झेपत नाही तर काढतात कशाला. हा ते काढल्यावर समजलं ना मुलगी होती म्हणून.
साहेबांची गाडी आहे. चला 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 चला. पांडुरंगा गरजवंताला नाही पण नको त्याला भरभरून देतोस रे बाबा. तुलाही भेटतं का बघ एखादं. तसाही तू वांजोटाच आहेस. आता माझं वय झालं नाही तर दिलं असतं तुलाही एखादं. नाही आहे ना तेच बरं आहे मला. दिलं असतं. अगं असं काय कर. अरे बाबू अरे सोड. सेकंड हँड गोष्टी कशा चालणार तुला. एवढी वर्ष झाली लग्नाला. काय करतोस तुझी देवभक्ती. 10 वर्ष झाले लगीन होऊन. देवाने एक मूल दिलं नाही तुला. तू दिवसभर भाजी विकशील रात्रभर चहाचा धंदा करशील. घरी जाणार. त्यात तुझ्या आठवड्याचे उपवास. काय दम राहणार हो ना. देईल एक ना एक दिवस तो नक्कीच माझ्या पदरात पोर देईल. बात करते. किती र देव थोडा. किती इमानदार. म्हणूनच आवडतोस म्हणे तुम्हाला. ए म्हण्या. ए म्हण्या. आय लव्ह यू. मग इतक्या वर्षाच्या पुरुषांच्या प्रेमाचं काय. एकच प्रेम. फक्त उपभोग. आवडेल त्या पुरुषाला वापरायचं आणि द्यायचं सोडून. पाप नाही वाटत तुला. शुद्ध देवभक्ती. तू कसा मूर्ती दगडात देव शोधतो त्याची पूजा करतो तशी म्या पुरुषात देव शोधते आणि त्या देवाला खुश करते. कसलाही मतलब न ठेवता. नाही भेटला नाही मला देव अजून पण मी भक्ती सोडली नाही. असतो ना रे देव माणसा. नाही सापडला नाही म्हणून विचारलं रे. एकदा पांडुरंगाच्या वारीला जाऊन बघ म्हणजे कळ तुला खरी भक्ती म्हणजे काय. कळलं. अरे ये म्हण्या. अरे तूच एकदा या देहाच्या वारीला येऊन बघ की कळेल तुला आत्म्यातल्या पांडुरंगाची भक्ती. तशी तुझी चहाची लई दिवसांची उधारी बाकीच आहे. येतोस ना. अरे उपवास सोडायला. तशी तुझी बायको लई दिवसांची आजारी आहे आणि तू पण उपाशीच असल. हॉटेलचं रोज खाऊन कंटाळा येतोच की. घरचं रोज खाऊन कंटाळा येतोच की. जरा हॉटेलची बी चव बघावी एकदा तरी. घरचे 2 घास असले ना तरी भूक भागते. तेव्हा हॉटेलची आठवण येत नाही. घरचं जेवण आपल्यासाठी बनलेलं असतं. हॉटेलचं काय कुणी बी खाते. एक चहा दे ना और सिगरेट दे. साहेब चाय संपली. कॉफी दो कमी. चाय खत्म है मतलब धंधा करना का नहीं तेरे को इधर. हाँ तिला काय मारता तुम्ही. तू है कौन. चल साइड में चल. ए हरामी साला बच्चे पे हाथ उठाता है. बच्चे पे हाथ उठाता है. सावंत साहेब पण आकृतीवर माझ्या आपल्या हातातला घेऊन चला. झूठ बोलते हला. सांभाळता येत नाही ना बाप म्हणे. थू. हर कोई पैसा नहीं देता सुने. हे और तू उसकी माँ बनने की कोशिश मत कर.
हे ना काय करणार आहेस त्या पोरीचं? तुला काय त्याचा? अरे तिला शिबिकेला लावण्यापेक्षा दे की मला. वा म्हणजे माझ्या पोटावर बुच मारू? अरे दाम घे ना, काय पाहिजे तो. पैशाला फक्त पोटच भरते सुने. मी साला ए चल चल. सुने इधर लेके जा रही है उसको. सुने सब बातें मंजूर आहे ना तेरे को? अरे बस का तुझे. आता त्या पोरीकडे डुंकूनही बघायचं नाही. आज सुद्धा नाही. अरे आजपासून काजल माझी नाही, तुझी पोर. आणि उरलेले हप्ते टायमावर दे. तेवढं वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट चल हट. पण सगळं मी म्हणेल तसं. अरे हा मेरी बुलबुल. मजा भाई, सौदा हो गया सौदा. एक कशी काय आहे ना, आता वर्षभरासाठी दिवाळी साजरी. तुझा पांडुरंग पावला पांडुरंग. रामकृष्ण हरी पांडुरंग घरी, रामकृष्ण हरी पांडुरंग घरी. काय करणार आहेस उद्या मुलीचं? हा का तिलाही तुझ्यासारखं भक्ती करायला शिकवणार आहेस? तू घेऊन जा, शिकव तुझी देवभक्ती. शाळेत घाल, मोठी कर. जातोस घेऊन? हाय हिम्मत? अजूनही येळ गेली नाही. सावर स्वतःला. आयुष्य असं कवडी मूल होऊ देऊ नकोस, कळलं? ही येडी बघ, ही दिवसभर रात्रभर या कचऱ्यात काय ना काहीतरी शोधत असते. बरं पोटाला काहीतरी भेटतंय बिचारीला. अगं ते तिला हॉस्पिटलच्या गेट जवळ जरी बसली ना तरी पेशंटचे नातेवाईक देतात तिला काय ना काय खायला. उष्ट खरकट शिल्लक राहिलेलं. काजल तिला सापडली या कचऱ्यात. रग्यानं तिला पळवली म्हणून मी घेतली. अगं पण स्वतःच शरीर घाण ठेवलंच ना त्या रग्याकडं. त्याच्याशिवाय दिली असती का त्या भडव्यानं? चल येतो मी. बायकोला घरी आणले, तिला औषधं द्यायचे. एक तर दिवसभराचा माझं ते भाजीचा धंदा बी झाला नाहीये. चल. अरे किती सेवा करशील रे बायकोची? हं? किती सेवा करशील? चल ना, जरा गजल ऐकून जा ना. ही रोज रात्री गजल लावून काय बसते ना? गिरायकाची आठवण येते वाटतं कुठल्या तरी. आठवण व्हायला कुणीतरी आठवणीत राहण्यासारखं भेटावं लागतं. सगळीच थोडी तुझ्यासारखी भेटतात. हा पण एक होता तुझ्यासारखा. तरीच म्हटलं एवढी भक्ती म्हटल्यावर कोण ना कोण देव असणार जवळचा वाटणारा. मी काजलपेक्षा थोडी मोठी असेल. आमच्या इलाक्यात राहायचा तो. रोज शाळेत जायचा आणि बत्तीच्या वेळी मला शिकवायला यायचा. मंदिराच्या पायरीवर मी रोज त्याची वाट बघायची. त्याच्यामुळेच खरं तर लिहायला वाचायला शिकली ना मी. आता नाही भेटत. त्याला मोठा डॉक्टर व्हायचं होतं. झालाही असेल पण
बापानं माझं लगीन लावून दिलं. लगीन लावलं का इकलं कोणाच ठाऊक. या रग्यासारखाच होता तो. आई तर आठवतच नाही. काजलकडं पाहिलं का वाटतं की मी पण अशीच कोणाच्या तरी पोटी जड झाली असेल ना. नाही, त्यानंतर कधीच भेटला नाही तो मला. हा, पण तुझ्याकडे पाहिलं ना तर मला त्याचीच आठवण येते बघ. तुझ्यासारखाच होता तो, दिलदार, स्वतःचा दर असल्या ठेवणारा. तो मला रोज पुस्तक आणून द्यायचा. आणि तू 7-8 वर्षाची जान पहिचान र आपली. रात्री बार मधून उशिरा घरी आली की असा चोरून बघायचास. चहा मागितली की असा दूर ठेवायचास, मुश्किलीनं बोलायचास. 8 वर्ष लावली म्हणे चहा हातात द्यायला. पण हे तू नसताना सोडली. पोटाला घडी पडली का आमची रिटायरमेंट होते म्हणे शेठ. बाई उतरली गिराईक म्हणत. आणि मग कुणी बी जवळ येत नाही बघ. लेकिन इस सुमन में अभी भी इतना दम है का हवी त्याची इज्जत लुट सकती है. मग हवं त्याच्याकडून एखादं पोर घ्यायचं ठेवून कशाला या राग्याच्या फांद्यात पडलीस. ओए होए, रग्या मेरे नजदीक आ रहा है तो दिल में बड़ी जलन हो रही रे तेरे को. अरे खरं तर तुझ्याच कडून ठेवून घेतलं असतं र म्हण्या. पण नवऱ्यानं गर्भाची पिशवीच ठेवली नाही र पोटात. म्हणजे लगीन झाल्यावर 4 दिवस चांगलं खाऊ पिऊ घातलं. आणि मग कसली तरी दवा देऊन बेहोश केलं. होश मध्ये आल्यावर बघते तर सगळं साफ. मग सर्व दोस्त लोकांना बोलवून घराचं हॉटेलच करून टाकलं. दारूसाठी, पैशांसाठी जिंदगीच बर्बाद केली रसाल्यांनी. बच्ची थी मैं, कुछ कर नहीं सकती थी. आधारासाठी नवऱ्याकडे, आधारासाठी सासऱ्याकडे गेली. तो पण त्याचाच बाप निघाला. सडलेल्या रक्ताचे साले. बाप म्हणून कुशीत घेतला. मग बापाच्या घरी गेले. मी थोडी त्याच्या पोटची पोरगी होती. हाकलून दिलं त्यानं. मग नवऱ्यानं, सासऱ्यानं पुन्हा वरपडत आणली. मग पुन्हा खेळ सुरू. नवरा, सासरा, त्यांनी आणलेली गिराईक. मनच मरून गेलं र. मग मेले हरामी साले. नवरा मेला, सासरा मेला. कर्मानं मेले भोसडीचे. नवऱ्याच्या दोस्त लोकांनी कामाला ठेवली. एकानं तर डान्स बार मध्येच नाचायला पाठवली.
आणि मग घरी ठेवून घेतलं. तिथं त्यांना त्यांचं हॉटेल सुरू केलं. सगळे एक जात बिकाचोट झाले. वर्षात कधी बोलली नाही. अरे नाचणारींना एवढं इमोशनल व्हायचं नसतं म्हण्या. नाहीतर लोक बोलतील सो चूहे खाके बिल्ली चली हजको. काल त्या हरामजाद्यानं काजलला थप्पड मारली. नाही सहन झालं रे. म्हणूनच घेतली मी तिला कुठली बी किंमत देऊन. क्या सोच रहे हैं मुझे भाई? अरे तेरी नसीब की चाह मेरे नसीब में. और क्या? अरे आज बहुत टाइम लगा दिया रे. बड़ी धीरे जो
अरे चल ना. चाय का दुकान था ना? हाँ? चाय का दुकान था ना इधर? काय अरे चाय वाला था ना इधर? अरे ये घुट या होतं जायचे पीक तुझा हप्ता. हा अच्छे से गिन ले. अरे बस के सुने. अरे तेरे पे भरोसा है. मम्मी ये ना लवकर शाळेला उशीर होतोय. हो आली बेटा आली. थांब आलीच. ए सुने तू काजल स्कूल मध्ये टाकलं. तुला काय रे त्याचं? अगे तसं नाही. जास्त शिकून काय करणार. तू शिकवशील आज पण उद्या जाईल पडून कोणाबरोबर. ए जमल तेवढा शिकवल. तुझ्यासारखं भीक मागायला नाही लावणार. काय माहिती गरज पडली तर धांड्यावर बसू शकते. तसं नाही सुमे. पोटाची भूक काय बी करायला लावते बघ. रक्ताची नाती फिकी पडतात तर या असल्या नात्याचं काय. पोट आहे सुमे पोट. तो आला म्हणे. अरे किधर जा म्हणे भाई. चल जाता हूँ. अपना धंधा अभी फॉर्म में चल रहा है. कुठं होतास 2 हप्ते? काय विचारते मी. कसलं धंदा चालू केला. भडवेगिरीचा धंदा त्याचा जुनाच आहे पण पैसे नव्हते ना त्याच्याकडं म्हणून थंडावला होता. राजनचा पण तसाच इस्तेमाल केला असता र त्यानं. त्या पोरीच्या शाळेचं काय केलंस? मास्तराची इज्जत गेली असती. माझ्या पोरगीला शाळेत घेतलं असतं तर. बापाचं नाव पाहिजे होतं त्याला. मग काय केलंस? सांगितलं ना बापाचं नाव. मनोहर. एवढी झाली आहेस का काय? मला विचारलं तर पाहिजे आधी. अरे बाबा नको फिकीर करूस. काजलचं कुठं आलं एवढं भाग्य. लावलं माझंच नाव. त्या सगळ्याच्या अर्थाचं काय केलंस? किती प्रेमानं विचारतोस र. तुला नीट उत्तर देता येत लय नाही. बरं वाटतं. काय केलंस त्याच्या अर्थात? होते बँकेत दिले 7-8 हप्त्यात फिटतील आता त्याचे. तेवढे
तू देतोयस? माझ्याकडे असतं ते हे करत बसलो असतोय. हे बघ, माझ्याकडे एक मार्ग आहे, सोपा आणि सरळ. माझ्यासाठी हा, सोपा आणि सरळ मार्ग कोणता रे? माझ्यावर जिंदा कर, 4 पैसे मिळतील. धंदा रासमध्ये. धंदा रासमध्ये. धंदा. धंदा रासमध्ये. ए, चल. एवढ्या वर्षापासून त्याची तर वाट बघत होती मी. मूर्खासारखं हसू नकोस. मी भाजीच्या धंद्याचं बोलत होतो. मार्केटमधून भाजी आणायची आणि विकायची. तू काळजी करू नकोस, मी शिकवून तुला सगळं. अरे त्यात काय शिकवायचं? तिथं बिगी ऐकच असतं की. इथं रात्री ऐकायचं, तेच तिथं दिवसा. तसं हे नाही. बघ, मी दाखवते तुला, थांब. हे बघ असं. हे हरमी. हे भाजी. हे भाडकाऊ. हे काकडी. अरे ये भाड्या. अरे घे की रे टोमॅटो. कडक आहेत कडक. अरे टोमॅटोचं कडक नसणार ना म्हणे शेक. भाव पाडून मागतील गिऱ्हाईक आणि मग सगळा धंदा लॉस मध्ये जाणार. धंदा रासमध्ये गेला. धंदा रासमध्ये गेला. चांगलं सांगायला गेलं ना की तुम्ही असं. अरे ते जाऊ दे, पण तू एवढे दिवस कुठे होतास काही सांगितलंच नाहीस मला. हा? अरे तुझा धंदा किती बुडाला. बायको गेली. तिचं क्रियाक्रम केलं म्हणून आलो. आणखी काही दिवस राहणार होतो. म्हटलं एकटं बसून तरी काय करणार, किती दिवस रडत बसायचं. म्हणलं सगळे पांडुरंगाची कृपा आहे. धंद्याला लागलेलं पण हरामखोर साले, पुन्हा या समोर. दाखवतो मी तुम्हाला. मी तुमची पोलीस कंप्लेंट करणार. सोडणार नाही की त्याला. काय झालं? हरामखोर साले मजाक उडवतात. पैसे काढून घेतले खिशातून. डोक्यावर चहा बसला. सिगरेटचा धुवं तोंडावर सोडतात. काय येईल? तुम्ही नव्हता ना, तिकडे गेलो चहा प्यायला. ते हरामखोर साले. या चहा. आयसीयूत आहे. आयसीयू मध्ये डॉक्टर बोललो बरी होईल, काळजी करू नका. तुम्हाला कुठे दिसली ना कोण? बायको, माझी बायको काळी सावळी. म्हणून खूप चांगली हो. पळून गेली हॉस्पिटलमधून. वडील वारले, बहीण गेली, सगळं कुटुंब केलं. असू दे, ते पैसे तुमचे असू दे, नंतर होईल. पैसे आई बरी होईल. बरी होईल आई. बरी होईल. बिचाऱ्याचं अख्खं कुटुंब गेलं या हॉस्पिटलमध्ये. बायकोला डिलिव्हरीसाठी आणली होती, तेव्हापासून पळाली. ती आज काय सापडली नाही. 7-8 वर्षापासून तिला शोधते. आधार शोधत घरी आधाराची गरज तुला आहे म्हणे. काजलला पोरगी म्हणून ठेवून घे. काय? नाही, ते शक्य नाही. का? मला आधाराची गरज नाहीये. हातपाय चालतं तर ठीक आहे ना, हा? पण पुढे काय करशील? माझ्यासाठी ठेवून घ्यायची एखादी हिंमत तर नाही तुझ्यात. बघ, त्या
पोरीला बाप पाहिजे. एक टाइम माय नसेल तर चालतं, पण या लांडग्यांच्या जंगलात बापाची ढाल लागती. पोलिसांचा मॅटर मी बघून घेईन, रग्याचे हप्ते पण मी देईन. जड झाली आहे तुला की तिच्यामुळे तुझ्या गिरायकांवर परिणाम होतोय की मी असा एकटा दिसतोय म्हणून घाला घालतेस माझ्यावर. हो जड झाले ती मला, नाही सांभाळू शकत मी तिला. म्हणून कचऱ्यावर छापलेल्या पोरीला पुढे करून माझ्या घरात घुसायचा प्रयत्न करतेस. माहिती र, तुझ्या बायकोची जागा घेण्या इतकी मोठी नाही मी, पण भीती वाटते र. तिला जर तिच्या पायावर उभी करता नाही आली आणि उद्या ती जर माझ्यासारखीच नाही, तिचा आई कोण बाप कोण कुणालाच माहित नाही, आणि उद्या कदाचित तिचा सख्खा बाप सख्खा भाऊ जरी गिराईक म्हणून तिच्या समोर आला ना तरी समजणार नाही म्हण्या, तरी समजणार नाही. बघ गिराईक म्हणून नाही, निदान बाप म्हणून यायला जमतं का बघ, बाप म्हणून यायला जमतं का बघ. कुठं होतास 2 दिवस? काय विचारते मी? अरे इतना खामोश काय? बोल ना काहीतरी. अच्छा, उस दिन की बात से नाराज है. बाईच्या स्पर्शालाही किती घाबरतोस र. आपल्यात तसं काही झालं नव्हतं. मी कुठे म्हटलं आपल्यात तसं काही झालं होतं? ते फक्त काजलसाठी आलो होतो. हो हो, मग काजलचं पुढे काय करणार आहे ते मला काही सांगितलंच नाही, आणि त्या दिवसापासून इकडे आलाच नाहीस. तो बघ दुसऱ्या चहावाल्यानं धंदा टाकला बघ. अरे लय गिऱ्हाईक येत आहे त्याच्याकडं. मग तूही जायचंच ना. गेली होती ना. मग माझी आठवण कशाला? मस्त आहे त्याची चाय.
पण तुझ्यासारखी भक्ती नाही र त्याच्या चहामध्ये. मी काजलला झोपवून आले. त्या कावळ्यांच्या नजरेपासून वाचवायला पाहिजे. हे चल चल काजल. साहेब तेवढं माझी त्या सुट्टीचं बघा. अहो काय सुट्टी करताय? चला काय मनोहर शेठ एवढ्या दिवसानंतर? अरे बाजूवाल्याचा धंदा जोरात चाललाय. हा पोऱ्या नवीन आहे पण हप्ता अगदी वेळेत देतो. पण काय नाही असा नाराज होऊन धंदा पाणी सोडून बसलाय. साहेब धंद्याला लागला असेल. नाही असं काही नाही साहेब. बरं बरं. मग बायका पोरं बरी आहेत ना? हो बरी आहे. घरी कोण कोण असतात? बायको होती आजारपणात गेली. मुलगी 8 वर्षाची. अरे वा सांभाळ सांभाळ तिला. शिकवून चांगली मोठी कर. पण इथं बसून वाईट मार्गाला लागू नको. काय साहेब काय म्हणते ड्युटी? आता काय म्हणणार ड्युटी? या मूल चोरीचे प्रकार काय कमी होत नाही आणि आमचं रात्री बायकोच्या कुशीत झोपण्याचं स्वप्न काय पूर्ण होत नाही. आता ह्या मुलांचं काय होतं देव जाणे. जाऊ दे. आपल्याला काय आपली ड्युटी महत्वाची. हा क्रिकेट का सवाल आहे? काय म्हणा बाय? नाही पण तुम्ही काय जादू काय केली त्याच्यावर? सगळा धंदा पाणी सोडून इथे बसलाय. नाही जरा सावध. साहेब माझं नवीन लग्न झाले ते जरा सुट्टीचं बघा. पोरगी 8 वर्षाची. एवढे दिवस बोलत राहिलास मूल नाही म्हणून. काय विचारते मी काजल विषयी बोलत होतो. म्हणजे तू काजलला शिकव. खूप मोठी कर म्हण्या. खूप मोठी कर. उडू दे तिला या आसमानात मोकळा पतंगासारखं. जोराचा ऊन वारा आला का बिलकुल घे स्वतःशी. काटलेल्या पतंग माग सगळं धावतात र. सापडला का जोडतात आपल्या दोऱ्याला. नाही सापडला तर फाडतात. चल सुमे आज मस्त मूड आहे. ते चला मी कामात आहे. असं काही ठरलं नव्हतं कॉन्ट्रॅक्ट मध्ये. हे बघ तुला सांगितलंय ना दारू पिऊन आला की माझ्याकडे यायचं नाही म्हणून. हे मला काय माहित नाही. याचे मी चाललो काजलला घेऊन. रग्या थांब. तुझी चाटा बजा मारू. चाललो काजलला घेऊन. रग्या थांब. मनोहर शेख. ये मजा भाई. ये मेरा और सुमन का आपसी मामला है. समझा? रग्या थांब. जाऊ नको. मजा. मुझे बोला ना इस सुमन का और मेरा आपसी मामला है. अब तेरा उधारी नहीं अपने तरफ. साफ चुकता किया. लगता है भौरव फूल में अटक गया. अरे मजा भाई. ये चिनार डांस बार वाले इनसे ईश विश नहीं करना. समझा?
सिर्फ सिगरेट की तरह इस्तेमाल। इनकी जिंदगी धुएं की तरह होती है, बहती हवा के साथ बिजट। अरे है कौन जो बीच में भागने वाला? कौन है? बोला इसमें क्या बोल रहा है? तुला भेटतील आणि उरलेला कॉन्ट्रॅक्टही पूर्ण होईल. काजलचं काय करायचं असं ठरलं नव्हतं कॉन्ट्रॅक्ट मध्ये. भगवान एकेकाला बघून घेईल, सोडणार नाही. बघून घेईल, नाही सोडणार. बघून घेईल. घेऊन जायला चिखलापासून दूर. पण एक ना एक दिवस तू मलाही स्वीकारशील. एक फूल की कहानी क्या बताए, कौन संवारे और खुद मुरझाए, किसी को गम तो किसी को गुलजार दिलाए. एक फूल की कहानी क्या बताए. लागली तुझी खुर्ची मला. ऐक तुला सांगत असते सगळ्या गोष्टी सांभाळून करत जा, पण नाही. एक ते जेवत नाही वेळेवर, झोपत नाही वेळेवर, आणि दारू कशाला पितोस? जायचं आता. दारू कशाला पितो तुला लई सांगायला पाहिजे बाबा. शाळेत जायचं बाबा. बाबा हा फोटो कोण
काही नाती रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठी असते, कळलं? शाळेला भरपूर उशीर होतोय आणि मलाही जायला उशीर होतो. चल हं? आणि शाळा सुटल्यावर तिथंच थांबायचं, मी आल्यावरच यायचं. ओके? चल या, या. चलो 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 लवकर लवकर लवकर. बोल ना. अरे मैंने अपने पेट पे लात मार के काजल को तेरे हवाले किया और तूने उस हरामखोर का घर भर दिया. ये औकात में रहने का बोला ना. अरे सुने, अरे मुझे तेरी फिक्र है. सुने, कल बूढ़ी हो जाएंगी तू. अरे कौन संभालेंगे तेरे को? हाँ? बोल ना. अरे वो क्या, वो चाय बेच के निकल जाएगा. हाँ? उसने काजल को बेच दिया तो क्या करेंगी तू? अरे ऐसा क्या देखा उसमें कि इतनी पागल हो गई तू? ईमानदारी, डोळ्यात बाईबद्दलचा सन्मान. अरे क्या चाटणी आहे ऐसी ईमानदारी? सांगितलं ना औकातीत राहायचं. त्याच्याबद्दल एक शब्द जरी बोलला ना तर याद राख, तुझ्यासारख्या गल्लीतल्या कुत्र्याला काय समजणार ईमानदारी. आम्ही गल्लीचा कुत्रा और वो कौन? हाँ? अरे तेरे से इतनी ईमानदारी की तूने बोला वो कि ला के दिया, उसका ये नतीजा. वाह सुरे वाह. त्याच्यासाठी सगळं चाललंय मॅर घ्या. काजलला त्यानं शाळेत घातलंय. आता तो काजलला शिकवून खूप मोठी करणार. आणि उद्या जर काजल डॉक्टर झाली इतनी बड़ी पेशेंट की लाइन लगेगी. आणि मग सफेद कोट घालून काजल खुर्चीत बसणार. बोलो क्या तकलीफ है? अच्छा ये लो, एक गोली सुबह एक गोली शाम. ए हरामी साला, तुझे भी लगा दूंगी एक सिर्फ फुकट में. ते तिथं बघतोस सगळे डॉक्टर दिवस रात्र उपवाशी तापाशी किती काम करतात ते. त्यांना खायलाही नसतं नीट. काजल पण अशीच थकून जाणार. मग मी तिच्यासाठी गरमागरम डब्बा घेऊन जाणार. दाल चावल रोटी भात. आणि समजा पेशंटला सांगणार, ए मॅडमच्या जेवणाची वेळ झाली, हा थांबा जरा. हाँ हाँ वो डॉक्टर होगी बाद में, पहले तो वो मेरी बेटी है और मैं उसकी. बोलना. बोले तू उसकी. अरे सपने मत देख, तुम्हें सपने मत देख. अरे कितनी बार बोला तेरे को. और तू ये सब कुछ उसके लिए कर रही है. सुने, मैंने तेरे लिए गिरफ्त लाया है, उसके बारे में सोच. अरे बहुत बड़ा आदमी है. देख तेरे लिए स्पेशल बिरयानी भेजी है. चल हट. अरे अकेला है, लाखों की प्रॉपर्टी है, मालूम है? हाँ, थोड़ा बूढ़ा है. तू शादी करेंगी ना तो रानी बनेंगी रानी. जिंदगी संवर जाएंगी तेरी भी और मेरी भी. सांगितलंय ना एकदा. त्याच्यासाठी सगळं सोडलंय म्या. ठीक आहे तुझा हप्ता चालले घेतला. सुने, सुने, सुने किधर जा रही है तू? अरे बात तो सुन. अरे बिरयानी तो लेके जा, क्या मैं खाऊं क्या? खाने को देना, देना खाने को देना, देना भूख लगी है, देना खाने को देना. हाँ बिरयानी खाएगी.
बच्चा अच्छा हॉस्पिटल में हॉस्पिटल में उधर जाने का, उधर जाने का, बच्चा उठा के लाने का, बच्चा उठा के लाने का, लेकिन ये गंदे कपड़े पे नहीं जाने देंगे। ये गंदे कपड़े पे नहीं जाने देंगे। मेरे पास नए हैं। नए चल मैं तुझे नए कपड़े देता हूँ। हाँ? हाँ? चल, हाँ? बच्चा हाँ? नए कपड़े हाँ। चुप 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 बोला ना। चुप क्या मैंने सुना है आजकल पुलिस बहुत टाइट हो गई है। हॉस्पिटल से चोरी हुए बच्चों को ढूंढ रही है। 7-8 साल पहले तुझे जो बच्चा मिला था ना कचरे के डिब्बे में, वो किसी के घर पे है। किसी के घर पे? हाँ। तेरे घर पे है? तेरे घर पे है? अगर ये बात पुलिस को पता चली ना तो इनाम मिलेगा। इनाम इनाम मिलेगा। हाँ। इनाम मिलेगा। हाँ। इनाम इनाम मिलेगा। मिलेगा। इनाम 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 मिलेगा। अरे मजा भाई बिरयानी आएगा। अरे तू क्या खाएगा? ले तू का अरे क्या मने भाई अभी तो गुस्से। अरे धंधे में चलते रहता है ये सब कुछ। छोड़ चल चाय पिला। अरे रात गई बात गई। पिला यार जल्दी। पुलिस ने मुझे 1000 बार पूछा तो भी नहीं बोलेगा कि काजल तेरी चुराई हुई लड़की है क्या। लेकिन उस दिन बहुत बुरा किया है। लेकिन तू सुमी की नजर में हीरो बन गया। हीरो समझा? अरे पागल हो गई बेचारी तेरे पीछे। खाना पीना सब भूल गई। मैंने भाई अपना ले रहे उसे तू शादी कर ले नहीं तो मर जाएंगी रे वो। शादी कर ले मैंने भाई नहीं तो मर जाएंगी वो। कौन सी जात मिलाती उसको कि घरेलू औरत बनकर चले। अरे धरती पे ऐसा कौन सा राम है जो उसे अपनाएगा? अपनाएगा तू? अपनाएगा? अरे बोलना अपनाएगा क्या तू? हाँ बोलना। सांगितलं ना तुला त्याच्या वाटेला जायचं नाही म्हणून. त्याच्याबद्दल एक शब्द जरी बोलशील ना तर याद राख. मैं तो कुछ नहीं बोला उससे। अरे मैं तो माफी मांगने आया था उससे। कसम से। ए मजा भाई मैं माफी मांगने आया था तेरे से। कुछ बोला मैं? देख कुछ भी नहीं। अरे मैं तो अपने काम से जा रहा था। देख मैं निकला रे भाई। चल चल मजा भाई।
येते का? बरं, सांगा. बघते येते का? बघते कुणी हक्काचं भेटतंय का ते, घरात घेणारं कुणी भेटतंय का ते. पिशवीत का? घेऊन जाते द्यायला काहीतरी, काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी भेटत नसतं. जगाची रीतच आहे ती. बघते देऊन. तुझी चहा खूप गोड आहे म्हणे. इतक्या चहाची सवय लावली मी आता. बघ, लाली पावडर काही बी नाही लावलं. साडी पण फिक्कीच घातली. सगळं बदललंय मी म्हणे तुझ्यासाठी. मेरा बच्चा, उसका बच्चा लेके गया। टुकड़े दी तेरी चाय, टुकड़े दी तुझे भी टुकड़ा दिया। मुझे पहले ही पता था इधर तो भी टाका दिया है साली का। आलू में अरे वो देख उधर जाके चाय पी रही है साली। सेठ अभी तक तो हाथ में नहीं आई, आ जाएंगे सेठ, आप टेंशन मत लो। हाँ सेठ, हाँ टेंशन मत लो सेठ, रखता हूँ। गिरे सुमी के लिए चहा न पिताच गेली. बाजूवाल्याकडून घेतला. कुठे गेली असेल? जाऊ दे, सांगे त्याचं. पण मला अस्वस्थ का वाटतं? ही घालमेल कसली? माझ्याच मनातल्या गोष्टी मलाच कळत नाही म्हणून, किती दुसऱ्याच कोणाची होते म्हणून. नाही, ती वाईट नाही आहे. ती एवढी वाईट. जे झालं तर तिचा काय दोष? म्हणजे माझी कोणीच नाही. मग मला हा त्रास का? कसली ही ओढ? का अडकवतोयस तू मला यात सगळ्यात? कसली परीक्षा घेतोयस तू? आजवर मुकाटपणे आयुष्य जगत आलोय मी, आणि आता जिथं जगणंही मुश्किल आहे तशा समुद्रात तू मला भिरकावून फेकून देतोयस. कसली परीक्षा घेतोयस तू माझी? तुलाही विसरायला लावणारी ही कसली भक्ती? नको देऊ मला, जगू दे, जगू दे मला, जगू दे. आपलं कोणी हरवलं की परत शोधायला खूप त्रास होतो ना. खूप शोधलं, पण मी आता विचारच करणं सोडून दिलं.
पोलीस कंप्लेंट केली होती ना? 8 वर्ष झाली. मग पोलीस म्हणतात सापडेल म्हणून, पण कधी सापडेल कोणच सांगत नाही. कोणते नव्हते, सगळे पैसे संपले. औषधालाही पैसा शिल्लक राहिला नाही. डॉक्टर भला माणूस, त्याने 6 आठवड्याचे पैसे भरले. पोलीस सगळं काळजी करू. काळजी करू नका. त्या हवालदार भेटले की त्यांना विचारा. ते बघा ते आले आले. हे चायवाला लवकर आटपायचा. हो, जास्त वेळ लावू नकोस. मॅटर झालं इथं. काय अरे एडीनं मूल पळून नेला हॉस्पिटल मधून. तुमचा राग्या सापडला तावडीत, तेव्हा चौकशी होईल. लवकर नी पोलीस बंदोबस्त टाईट केलाय. बर चल, हरकत. अरे पकडणारच होतो तिला, पण हा पाय गेला ना गटारात. त्याचं काय आहे, पकडणारच होतो. लवकर तू निघायचा. चल तिथं डबा ठेवला बघा मी पाण्याचा. साहेब साहेब हो साहेब गेले त्या बाजूला जाऊ, त्यांच्याकडे जाऊ विचार. काय करणार आता? काय होईल सगळं ठीक. माझी बायको बघितली ना? नाही बघितलं. दिसली की मी सांगेन. बायको कोण? माझी बायको रुक्मिणी. हो, माझी बायको रुक्मिणी. रुक्मिणी तुला त्या पोलिसांनी उसकी मार वो क्या अपने को लेके जाएगा? अरे वो क्या अपने को लेके जाएगा? वो यही ने बच्चा लाया था ना, तो मैं बोला साहब मैं आता हूँ दवाई देने को. देश के लिए भी कुछ करना चाहिए ना. अरे लेकिन मैंने काजल के बारे में कुछ नहीं बोला. मैंने भाई सुमी दिखी क्या? नहीं. अरे लोग बोल रहे हैं वो तेरे घर पे. ए लगे मैं नहीं, अरे लोग बोल रहे
बात तेरे घर पे भी जाती है। जाळ घ्यायचं ना माझ्यावर. ती ती कशाला जाईल माझ्याकडे हा? आणि तेही मला न सांगता. ती असं का करेल? देख, तूने उसको अपनाया ना तो भी मुझे कुछ फर्क नहीं पड़ने वाला, लेकिन मुझे पता है तू नहीं अपनाएगा उसे। समझ ले, तूने उसको अपनाया तो ये आजू बाजू के लोग जीने देंगे तुझे? काजल को अपने बच्चों के साथ खेलने देंगे? अरे कभी नहीं, समझा? अगं नाही ऐकणार तो, घाबरतो. पण तू रोज शाळेत जा, खूप अभ्यास कर आणि मोठी डॉक्टर बन आणि तुझ्या बाबांची काळजी घे. हा काजल, 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 किती वेळा सांगितलं तुला, कोणी काय दिलं तर घ्यायचं नाही म्हणून. काढ काढ तो मग. का मारलंस तिला? तिची काय चूक आहे त्यात? हे हात जोडतो मी तुला. तुझी सावली सुद्धा पडू देऊ नकोस तिच्यावर. चल निघितलं, चल जायचं. कशाचा राग आहे तुला? माझ्या धंद्याचा की माझ्या वागण्याचा? अरे जा ना, काय तमाशा चालला घातले? अरे ऐकू येत नाही का? अरे जा ना बाबा जा. 2 वेळची रोटी देतात का ते आणून? सांग ना, सांग. चल आ इधर, दिखाती हूँ तेरे को. आ ना. हे तुझं फुटपाथ नाहीये, कळलं? सुधारणार नाही तुम्ही लोक. सुधरायचं म्हणजे नक्की काय करायचं रे? कुणी आपली इज्जत कळली की सहन करायचं, 4 भिंतीत चुपचाप बसायचं आणि कोणाला काही समजलं नाही म्हणून असं काही समजल्यासारखं वागायचं. स्वतःच्या मनाला फसवत राहायचं का? नुसती साडी बदलली ना तर साधं म्हणता येत नाही सुमे. साडी सारखीच जर काही चामडी बदलता आली असती ना म्हणे तर लय बरं झालं असतं. जा घेऊन जाईल नको आहे मला. नको असं करूस. नाही भेटणार मी तिला कधीच याच्या पुढे. नाही येणार तुझ्या घरी. निघून जाईल मी कायमची.
हे भगवान, क्या बिगाड़ा था तेरा उसने, बेचारी को बुला लिया। बॉडी पोस्टमॉर्टमला घेऊन जा, त्यानंतर रिपोर्ट येईल. मग आत्महत्या होते की खुनाचा काही प्रयत्न हे आपल्याला त्यानंतरच कळेल. आता तिच्या जवळचं कोणी असेल तर नंतर आपल्या बॉडी घेऊन येता येईल. मेरे सिवा कौन था उसका, भले खून का रिश्ता ना हो, क्या होता है साहब रिश्ता? कोणाचा मरण बघितलं की वाटतं आपण साला जगतो, ह्याला काय किंमतच नाही. राज महाराज बसून जेव्हा, नाहीतरी आपण पाहतो मरणापुढे सगळं सारखं. जर बॉडी कुणी घेतली नाही तर काय लावास म्हणून घोषित करणार. आणि काय आता आत्महत्या म्हटलं तर का करेल ती, आणि खुनाचा जरी प्रयत्न म्हटला आपण तरी तिचा कोण कशाला कोणतरी. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचं पोट भरण्यासाठी कुठल्याही थराला जाणारी माणसं कमी नाही आहे या जगात. ते आहेच, पण तिच्याकडे एवढं काय होतं ज्यामुळे तिचा खून होईल. साहेब, बाईकडे काही नसलं ना तरी तिचं शरीर असतं ना उपभोगायला. या खात्यात असताना बरेच प्रेत बघितले, पण हे प्रेत बघून अगदी अस्वस्थ व्हायला होते. हे बाबा एक चहा दे. सुने क्या हुआ? पोस्टमॉर्टमला पाठवून दिली बॉडी. दिवस रात्र फिरायचा तिचा देह या कचऱ्या पेटी होती. आता तुकडं करणार, पोस्टमॉर्टम करणार, तुकडं तुकडं करून बघणार काय झालं होतं ते. कुणालाही समजणार नाही की बाई किती वर्ष झाले भुकेलेली होती ते. मैं देखते थे साहब उसको वड़ा पाव गले को. पोटात बाळ होतं तिच्या. तिचं आई पण आणि बाई पण दोन्ही अपुरं राहिलं. अरे साहेब, हा म्हणत होता ती माझी बायको आहे म्हणून. गेल्या 8 वर्ष शोधतोय आणि आता म्हणतोय की ती माझी कोणीच नाही म्हणून. काय रे बाबा, हा आता काय झालं? नाही साहेब, त्या दिवशी बघितलं तर मला वाटतं ती रुक्मिणी आहे, पण जेव्हा जवळून बघितलं ती रुक्मिणी नव्हती, रुक्मिणीसारखी दिसत होती. मला भात झाला असेल. नक्की ना? हो साहेब. अरे बरं, आम्ही प्रयत्न करतो. चला साहेब, बॉडीला वारीस असली की जाळून टाकतात ना. जाळतील किंवा हॉस्पिटलला डॉक्टरसाठी शिकण्यासाठी पाठवते. जिवंतपणी नाही, पण मेल्यावर तरी कामी येईल बाई. साहेब, एक रिक्वेस्ट आहे. बोला. जर डॉक्टरांकडे शिकायला पाठवली ना तर त्या समध्या डॉक्टरांना सांगा तिच्या बारीक बारीक गोष्टी तपासा. त्याच्यात तिचं मन सापडतंय का कुठं बघा म्हणावं. आणि सापडलं तर त्याचं पोस्टमॉर्टम करा. त्याच्यात तिच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा सापडतील. बघतो, प्रयत्न करतो. चलो, जो हुआ सो हुआ. अरे आज न कल सबको मरने का ही है. कल की चिंता में आज को नहीं भूलना चाहिए. सुन चल. अरे वो सेठ आने वाला है और कल तूने आ बोला है उसको और मैंने भी जबान दी है. अपने धंधे में जबान का कितना पक्का होना जरूरी है तुझे पता है. जा तैयार हो. अरे जाना, क्या सोच रही है?
चल जा जल्दी, तैयार हो। जल्दी कर चल, वो आएगा जल्दी, आधे घंटे में। बारिश से पहले निकल जाने का आपको। तुला तर सांगितलं होतं की तिला वाईट मार्गाला घेऊन जाऊ नकोस. अरे एवढं सगळं घडलं तरी कुत्र्याचा शेपूट वाकडं ते वाकलं. ए मनिया, मैं तेरे बीच में आया क्या तेरे बीच में आए? नहीं ना? तेरे पेट पे लात मारी? नहीं ना? तू भी मेरे पेट पे लात मत मार, समझा? समझा क्या? हे देखील मी तुझ्या हात जोडतो, हे तुझ्या पाया पडतो. तिला नको वाईट मार्गाला ठेवूया. तुझ्या पाया पडतो. अरे तुझे क्या लगता है ये सीधी औरत बन के जी पाएगी? अरे बीवी बन के खाना खिलाएंगे तेरे को, घर संभालेंगे? अरे कभी नहीं। अरे ना वो जी पाएंगे ना ये लोग उसे जीने देंगे। एक नशा है, समझा? अरे बचपन से जानता हूं ये सब कुछ, जिंदगी का नियम है बना हुआ, समझ ले, सीख ले। चल आता हूँ, आज ब्रांडेड मारता हूँ। आपला भारत विकसित भारत, आपला भारत विकसित भारत, आपला भारत विकसित भारत, आपला भारत विकसित भारत, आपला भारत विकसित भारत. का खोटं बोललास? खोटं? आणि मी नाही, ती रुक्मिणी नव्हतीच. मला भात झाला असेल. बस अरे कितीही वर्ष झाली ना तरी नवरा आपल्या बायकोला ओळखायला चूक करणार नाही. फास झाला. मी स्वतः बघितलं होतं तू तिच्या मागे पळाला होतास. त्या डोळ्यात ओळखलं होतं मी की तू तुला ओळखलास तू तिला. नाही, डिलिव्हरीसाठी ॲम्ब्युलन्स मधून तिला हॉस्पिटलमध्ये आणले. भूल देऊन डॉक्टरने मूल बाहेर काढलं. गरम माझा गोळा माझ्या अंगात ठेवला. पावसाळ्यात भिजू नये म्हणून मी कपड्यात लपटलं. मंदिर मस्जिद सगळ्यांच्या पायरीवर ठेवलं, पण काय चमत्कार नाही झाला. काय चमत्कार नाही झाला. ती शुद्धीवर आली. डॉक्टरने मुलाबद्दल सर्व सांगितलं. तिचा विश्वास पटेना. तिला असं वाटलं की माझ्या बाळाला कोणी पळून नेलं, कोणी फेकून दिलं. ती सहरवेट झाली. मी येऊपर्यंत ती कुठे अंधारात बुडून झाली. अरे मग आता तिचं प्रेत त्या हॉस्पिटलमध्ये आहे, ते स्वीकार काय करत? का स्वीकार करत नाहीस? तिचं ओझं पेलवणार नाही मला आता, म्हणून मी नाही म्हणालो. किती भिकारी जरी असला ना तरी तो आपल्या बायकोला असं नावरी सोडणार नाही. तुझ्या खिशात पैसा नव्हता म्हणून तू तिला नाकारतोय की तुझ्या पोटाला दुसऱ्याचा बाळा मिळून नाकारतोय? असू दे, असलं तरी मला काय फरक पडत नाही. ती माझी रुक्मिणी नव्हती, ती अपवित्र होती. ते माझं बाळ नव्हतं. माणूस की आहे बघ. अरे तुझ्या बायको
निघालीस? विचारतोयस की थांबवतोयस? पाऊस पडतो. थांब मनुष्याला, नाही तर भिंजायला होईल. मला समजून घ्यायला आडोसा तेवढा मजबूत आहे का? त्या दिवशी वाईट बोललो. तेवढा तरी हक्क दाखवलास, भरपूर झालं माझ्यासाठी. आता काजलवर माझी वाईट सावली कधीच नाही पडणार. त्या दिवशी रात्री खूप रडली का रे ती? हो, 2 दिवस रडतच होत. होईल सवय हळूहळू. मी आता रात्रीचा धंदा बंद करणार आहे. म्हणजे काजलकडे मला जास्त लक्ष देता येईल. तू काय करणार आहे? धंदा सुरू करणार आहे. रघ्यानं गिराईक आणलाय माझ्यासाठी. त्यासाठी नटून आलीस. तेच तर भांडवल आहे आपलं. का जाणून घेते स्वतःला? तुला बजावलं होतं ना, त्या रागाच्या नादाला नको लागू. या सुकलेल्या भाजीला निदान तो गिराईक तरी आणून देतो. नाहीच आणून दिलं तर भाजी सारखा हा देह कुजून जायचा. नाहीतर लावारीस म्हणून डॉक्टरांकडे शिकवायला पाठवायचा चिरफाडून. आय बाप, नवरा, एखादं मूल, हक्काचं कुणी भेटलंच नाही र मला कधी. खऱ्या प्रेमाचा स्पर्शच झाला नाही र मला कधी. तोच मला तुझ्याकडून पाहिजे. देशील ना? बोल. बोल बोल, मोकळा हो. अरे बोल मनातलं सगळं. मला माहित आहे तुला खूप बोलायचंय, पण घाबरतोय या लांडग्यांना, गिधाडांना, ज्यांना माहित आहे फक्त शरीराचं लचकं तोडणं. त्या गळ्यात घातलेल्या पांडुरंगाला घाबरतोय. गळ्यात माळा घालून, दाढी वाढवून, लहान लहान पोरींना उपभोगणाऱ्यांची पण कमी नाही र या जगात. बोल सगळं. रघ्या यायच्या आत तुझ्यासाठी मी भाजी ऐकीन, तुझं घर सांभाळीन, काहीही करेन. अरे नहीं सेठ, मैं लेके आता हूं उसको, आप फिक्र मत करो. वारी सुरू झाली माझी. रघ्यानं गिराईक आणलं. श्रीमंत हाय, बापाच्या वयाचं. ए सुने, चल जल्दी. तेरी जान कर. सरकारनं तुमचं पुनर्वसन केलंय ना, मग तुम्ही का सुधारत नाही? याचा काय उपयोग? आमच्या सारख्या बायकांना जर तुमच्या सारखे लोक शिकणार नसून आता. जाणून घेते स्वतःला. तुझ्या वारीला मला येता नाही आलं म्हण्या. मला माझी वारीला जाणं मी टाळू नाही शकणार. रघ्याचे पैसे द्यायचे, माझं पुढचं आयुष्य आहे.
पुढे जाईपर्यंत आवाज दिलास तर वळून येईल तुझ्याकडे कायमची. हे मन्या, हे मन्या, अरे दे एक सिगरेट दे. अरे गिराईक म्हणून दे की. अरे दे ना एक सिगरेट. अरे दे ना, काय बघतोस? रग्याने गिराईक आणलं बघतोय त्याच्यात तरी देव भेटतो का ते. तब उसकी माँ का दुआ करेगी मैं. चल जल्दी, तेरी जात का. वाटायला लागलाय.
एक माणसं येतात. नकळत एकमेकांवर प्रेम करू लागतात. रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट गडद नाती तयार होतात. काजल सुमी अशीच. काजलची सुमी होण्यापासून वाचली, पण सुमी ते निघून गेली कुणाच ठाऊक. परत भेटली तर नाही कधी. तिच्या खिडकीकडे बघितलं की वाटतं अजूनही ती माझी वाट बघते. सुनी, देव माणसाचाच असतो, आपण मात्र ओळखायला असतो. त्या रात्रीची अखेरची पाठ मुली जातात. तुझ्या पाठमुळे शरीराकडे पाहत होतो डोळे भरून. तुझ्या स्त्रीपणाचा मुकुट तसाच होता, कोणीच गेला. पुरुष स्पर्शानं कुंभाळीचाच राहून गेला. स्वतःच्या आयुष्याचा धुवा करून घेतलास, पण मला मात्र चालत ठेवलंस आयुष्यभर. भातले तारे माळले सकाळ तेव्हा. भातले तारे माळले सकाळ तेव्हा. तून भातले तारे माळले सकाळ तेव्हा. माझी याच स्वप्नाना, माझी याच स्वप्नाना गाळ